चल गो, येतो मी बाजारात जाऊ ना. माझ पण त्याच एसटीत तिरायताकडे जायचा होता. आता एकत्र गेलो तर त्या संशय येईल माझ्यावर. नाना आहे काय घरात? हा येवा येवा, बसा जरा, आलो म्हावरा टाकून येतो. हा हा हा. हा बोला, काय काम आहे तुमचा? अहो काय सांगू तुम्हाला, दर 2 दिवसांत माझी बायको सारखी आजारी पडतात. माझ्या मागं पण सारखा आजार पण लागलेला आहे. आता काय तर तुम्हीच बघा. घे आई, आज तुझ्या चरणाशी तुझा लेकरू इथं ओंकार गुरव आलेला हाय आणि जो त्यानं नारळ दिलेला हाय तो मान्य करून घे. देना घेना काय जागवू नको, रखवाली उभी कर. बोल, वसात नाही की परवसात नाही? तुझ्याच घरात हा केलेला आहे. होय होय होय, माझ्या भाऊजाईच्या तोंडात ना डाव आहे. ताच कारण दाखवताय काय तर बघा. काय बोललास? ताच कारण दाखवताय. आणि जर या तुम्हाला उलटून टाकायचा असेल तर मी सांगतो तो उपाय तुम्ही करा. हा होय होय होय, सांगा काय तर. जो अंगाराव घे आणि मी सांगितलाय तसाच करायचा आहे. बरा झाला या दुपारच्या एसटीन घरी आला. आता तीच एसटी पारावरनं फिरून यायच्या आधी मी स्टॉपवर जातो. ओ भाग्या नाना, हाय काय हो घरात? काय हो भाग्या नाना, काय खुशाल ना सगळा? काय रे, कधी ना येणारा माणूस आज माझ्या दरबारात? अहो काय सांगू तुम्हाला, वेळच तशी आली आहे. अहो रोज कामात जातो, एक दिवस खाडा नाही, पण पैसा टिकत नाही घरात. ओ बघा जरा काय ता. बोल आई, काय बोलला? असं आहे काय? कारण तुमच्या घरातला जाय. अहो तरी मग संशय आला होता. अहो आमच्या भाऊजाईच्या ना मायरसनं पाठणं आलेला आहे आणि ताच आम्हाच नडताय. अहो तुम्ही एक काम करा, ह्या कायदा भागवून द्या माझ. मग मी सांगतो तसा कर. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जर सांगितलं आहे ना तर मी उद्याच्या उद्या करतो. ह्या 2 भावांनी समजला नाही पाहिजे की यांचं बघत मीच आहे, नाहीतर माझा काय खरा नाही. आई सांभाळून घे आई.